हॅलो एव्हरीवन. तुम्हाला पण PCOS डायग्नोज झालेला आहे का? तर प्रत्येकजण तुम्हाला सांगत असेल की वेट लूज करा और शुगर कट डाऊन करा, तुमचा PCOS बरा होऊन जाईल. किंवा काही काही लोक म्हणतात की आपल्या वेटचं 1/4 लूज केलं तर तुमचा PCOS ठीक होऊन जातो. पण हिअर इज द ब्रेकडाऊन ऑफ मिथ. बिकॉज PCOS हा कशापासून होतोय किंवा त्याचा अंडरलाईन कॉज काय आहे हा माहिती केल्याशिवाय तुम्ही PCOS बरा कसा करणार बरं? त्यासाठी पहिले तर तुम्हाला PCOS किती प्रकारचे असतात हे माहिती असणं गरजेचं आहे. तर PCOS 4 प्रकारचे असतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4ही प्रकारचे PCOS माहिती करून देणार आहे आणि त्यातून तुम्ही तुमचा कोणता PCOS आहे हा मला कमेंट डाऊन करून सांगा. PCOSचा पहिला टाईप म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स PCOS हा टाईप मोस्ट ऑफ द 70% मुलींमध्ये आढळून येतो. हा एकदम कॉमन टाईप आहे. तर यात नेमकं होतं का, तर आपली जी बॉडी आहे त्या बॉडीमधील सेल्स हे इन्सुलिनला नम होऊन जातात, म्हणजे इन्सुलिनला रिस्पॉन्स करत नाही. त्यामुळं आपल्या शरीरातील पॅनक्रियाज हा अवयव जास्त प्रमाणात इन्सुलिन प्रोड्यूस करतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्स PCOS असलेल्या मुलींमध्ये तुम्हाला इन्सुलिन लेवल हाय पाहायला मिळतात. त्यामुळं आपली ओव्हरी ओव्हुलेशन करू शकत नाही. ओव्हुलेशन मध्ये जे 14 दिवसाला ओव्हुलेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला पिरियड्स येत नाही किंवा रेग्युलर येत नाही, किंवा पिरियड्स येतात तर ते नॉन ओव्हुलेटरी पिरियड्स येतात. आता आपण बघणार आहे इन्सुलिन रेझिस्टन्स PCOSचे सिम्पटम्स. पहिलं सिम्पटम्स आहे म्हणजे स्टबन वेट गेन. तुमचं वेट इतकं वाढून जाईल किंवा वाढलेलं वेट कमी होण्यास तुम्हाला अथाक प्रयत्न करावे लागतील. हा सगळ्यात मोठा इन्सुलिन रेझिस्टन्स PCOS असण्याचा लक्षण आहे. आणि त्यानंतर तुमचे पिरियड्स इरेग्युलर राहतील. तिसरं सिम्पटम्स असं आहे की तुम्हाला सततच्या क्रेविंग्स असतील कार्बोहायड्रेट्स अँड शुगरच्या. त्यानंतरचे सिम्पटम्स म्हणजे तुमची स्किन हे डार्क व्हायला सुरुवात होईल, स्पेशली नेक एरिया, अंडरआर्म्स एरिया, नाहीतर जेनायटल एरिया, या एरियाजमध्ये तुम्हाला डार्कनेस पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही सतत फटीक राहाल. आफ्टर मील मोस्टली हे फटीक तुम्हाला जास्त जाणवेल. दुसरा टाईप म्हणजे ॲड्रिनल PCOS. ॲड्रिनल PCOS मध्ये काय पाहायला मिळतं, तर मोस्टली ॲड्रिनल PCOS हा हेल्दी लेडीजमध्ये पाहायला मिळतो. त्यांचे वेट हेल्दीच राहते, त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स पण नसतो. मग ॲड्रिनल PCOS होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा स्ट्रेसफुल लाईफ. स्ट्रेसमुळं आपली बॉडी आपल्या शरीरातील हार्मोन रिसेप्टर हे व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे स्ट्रेसचा बॉडी रिस्पॉन्स हा हार्मोनल रिसेप्टर वर होतो आणि आपल्यातील स्ट्रेस हार्मोन्स हे अतिशय प्रमाणात वाढलेले असतात. मोस्टली ॲड्रिनल PCOS मध्ये तुम्हाला काय सिम्पटम्स पाहायला मिळते, तर पहिलं सिम्पटम्स म्हणजे सतत तुम्ही टायर्ड राहता. दुसरं सिम्पटम्स म्हणजे तुम्हाला सतत अँझायटी फील होतं. जेव्हाही स्ट्रेसफुल मुवमेंट होते तेव्हा ती अँझायटी पीकवर जाते आणि तुमच्यातील ॲड्रिनल हार्मोन्स वाढतो. नंतरचं सिम्पटम्स म्हणजे की तुम्हाला चीन एरियामध्ये ब्रेकआउट्स यायला लागतात. त्यानंतर तुमच्या स्कॅल्पवरची हेअर लॉस होतो. भरपूर प्रमाणात या लेडीजमध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला हेअर लॉस पाहायला. ॲड्रिनल PCOS हा कशामुळे ट्रिगर होतो, तर इन्व्हायरमेंटल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस आणि फिजिकल स्ट्रेस हे तिन्ही स्ट्रेस या ॲड्रिनल PCOS साठी कारणीभूत असतात. तिसरा टाईप म्हणजे इन्फ्लेमेटरी PCOS. यामध्ये बॉडीमध्ये क्रोनिक इन्फ्लेमेशन किंवा तुमची गट पुअर असणे किंवा तुम्हाला सतत IBS, गॅस या सर्व गोष्टीचा त्रास असेल तर तुम्हाला इन्फ्लेमेटरी, आणि हे इन्फ्लेमेशन साधं इन्फ्लेमेशन नसतं तर हे क्रोनिक इन्फ्लेमेशन असतं. क्रोनिक इन्फ्लेमेशनमुळं आपली बॉडी ओव्हुलेशनला रिस्पॉन्स करत नाही. त्यामुळं तुम्हाला इरेग्युलर पिरियड्स पाहायला मिळतात. इन्फ्लेमेटरी PCOS मध्ये मोस्टली इरेग्युलर पिरियड्स असतात. अंगावर तुम्हाला सुजन पाहायला मिळेल. तिसरं सिम्पटम्स म्हणजे की तुम्हाला स्किन इश्यू सतत जाणवतील, स्पेशली जे ब्रेकआउट्स असतील ते सिस्टिक ब्रेकआउट्स असतील. सतत तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम होईल. गॅस, IBS, डायरिया यासारखे आजार तुम्हाला यात पाहायला मिळतील. किंवा काही लोकांना कॉन्स्टिपेशनचा सुद्धा त्रास या इन्फ्लेमेटरी PCOS. इरेग्युलर जॉईंट पेन सुद्धा या इन्फ्लेमेटरी PCOS मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. इन्फ्लेमेटरी PCOSचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे C कॅरोटीन प्रोटीन CRP हे ब्लड रिपोर्टमध्ये तुम्हाला वाढलेलं जाणवेल. चौथा टाईप म्हणजे की पोस्ट पील PCOS. तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेता आणि त्या पिल्स घेतल्यानंतर 3 महिन्याच्या पिल्स घेतल्यानंतर तुम्ही ते पिल्स सोडून टाकता, तर तेव्हा बॉडी कन्फ्यूज होते हार्मोन्स प्रोडक्शनसाठी. त्यामुळे तुम्हाला हे एंडोक्राईन सिस्टीममध्ये डिस्टर्बन्स आल्यामुळं तुम्हाला इरेग्युलर पिरियड्स किंवा हेअरफॉल किंवा ॲक्ने ब्रेकआउट्स ही सर्व लक्षणं पोस्ट पील PCOS मध्ये पाहायला मिळतील. पण हा पोस्ट पील PCOS हा टेम्पररी असतो. तुमची एंडोक्राईन सिस्टीम
काही टाइम नंतर आपोआप सेटल डाऊन होते आणि तुमचे पिरियड्स रेग्युलर येतात. हे झाले 4 टाइप्स. या 4 टाइप्स पैकी तुम्हाला कोणता टाइप आहे किंवा तुम्हाला कोणते सिम्पटम्स आहे हे मला कमेंट डाऊन करून सांगा. आणि यानंतरचा व्हिडिओ या 4 टाइपवर तुम्ही ट्रीटमेंट कशी घ्याल किंवा तुमची लाईफस्टाईल डाएट काय असायला पाहिजे किंवा ॲज अ मेडिकल प्रॅक्टिशनर मी तुम्हाला काय हेल्प करू शकते किंवा काय टेस्ट सांगू शकते हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये